मीरा रोड परिसरात पंजाब पोलीस दलातील माजी सेवानिवृत्त अधिकारी अमरसिंह चहल यांनी आत्महत्येच्या उद्देशाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर समोर आलेल्या कथित सायबर फसवणूक प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात मीरा भाईंदर येथील भाजप पदाधिकारी शेरा ठाकूर व त्याच्या इतर साथीदारांनी मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणाच्या तपासासाठी पंजाब पोलीस मीरा भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून चौकशीअंती काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे। तपासादरम्यान शेरा ठाकूर व संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांच्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। याच प्रकरणात शेरा ठाकूरचा एक साथीदार ताब्यात घेण्यात आला असून पोलिसांच्या जुन्या रेकॉर्डवर असलेला पांडे नावाचा बुकी देखील या टोळीचा भाग असल्याची माहिती समोर येत आहे। पांडे हा यापूर्वीही सट्टेबाजी प्रकरणात संशयित राहिलेला असून त्याचा या सायबर फसवणूक प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। दरम्यान मीरा भाईंदर परिसरात काही व्यक्ती क्रिकेट सट्टा व इतर बेकायदेशीर सट्टेबाजी चालवत असल्याची माहिती पुढे येत आहे। या सर्व प्रकरणांचा सखोल तपास झाल्यास आणखी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तपास यंत्रणा सध्या आर्थिक व्यवहार, बँक खाती तसेच डिजिटल पुराव्यांचा सखोल छडा लावत असून येत्या काळात या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शेरा ठाकूर हा नरेंद्र मेहता यांच्या भावाचा भागीदार असल्याचा सूचक उल्लेख केल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यभरातील राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले असून तपासातून नेमके काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मामला है हमारे मानजोग आईजी अमर सिंह चहल रिटायर्ड हैं, उनके साथ मोबाइल पर ठगी हुई अपने इन्वेस्टमेंट के नाम पर। जो हमने दौरान तभी मालूम पड़ा कि यहाँ के लोग हैं, उनको पकड़ा है। अब फर्दर इन्वेस्टिगेशन चल रही है अभी।